नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रायगड जिल्हा परिषद शाळा चिरनेर येथे शिवजन्मोत्सव उत्साहात संपन्न। पोवाडे आणि लेझिमच्या तालावर अवतरला शिवकाळ। जय भवानी जय शिवाजी या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात रायगड जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा चिरनेर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अर्थात शिवजन्मोत्सव अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला। शाळेच्या सरस्वती सभागृहात संपन्न झालेल्या या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले। प्रारंभ आणि प्रतिमापूजन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता करण्यात आली। प्रारंभी विद्येची देवता माता सरस्वती आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर अत्यंत भक्तिभावाने महाराजांची आरती गाण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण सभागृह शिवमय झाले होते। सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध कलाविष्कार। चिमुकल्या मावळ्यांनी छत्रपतींच्या जीवनावर आधारित ओघवती भाषणे केली। अंगावर शहारे आणणारे पोवाडे, स्फूर्तिदायक शिवगीते आणि जोमदार लेझिम नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली। विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणातून शिवकालीन इतिहासाच्या स्मृती पुन्हा एकदा ताज्या झाल्या। मार्गदर्शन आणि विचारमंथन या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री बळीराम पाटील सर यांनी आपल्या मार्गदर्शनातून शिवरायांच्या व्यवस्थापन कौशल्यावर प्रकाश टाकला, तर श्री निर्भय म्हात्रे सर यांनी साध्या आणि सोप्या भाषेत गोष्टींच्या माध्यमातून महाराजांचे विचार विद्यार्थ्यांसमोर मांडले। महाराजांचे विचार केवळ पुस्तकात न ठेवता ते आचरणात आणणे हीच खरी शिवभक्ती ठरेल, असा मोलाचा संदेश त्यांनी यावेळी दिला। समारोप कार्यक्रमाचे अत्यंत नेटके आणि ओघवते सूत्रसंचालन श्री शिवप्रसाद पंडित सर यांनी केले। कार्यक्रमाच्या शेवटी त्यांनीच सर्व उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खार पाटील, चिरनेर। आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती आज आपल्या आदर्श शाळा चिरनेर येथे अगदी खूप सुंदररित्या विद्यार्थ्यांनी भाषण करून पोवाडी गाऊन आणि मुलींनी अतिशय प्रेरणादायी असं वक्तृत्व केलेलं आहे। ते सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। आणि विद्यार्थी मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज जर म्हटलं तरी आपलं जे रक्त जे आहे ते सरसरतं। आणि नुसतं म्हटलं, कोणीतरी म्हटलं तरी जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही गेलात आणि एक हा काही कला आहे तर आपोआप आपल्या मुखातून शब्द येतात, छत्रपती शिवाजी महाराज की असं जरी कुठंतरी ऐकायला मिळालं तरी आपण जय असं म्हणतो, जय घोष करतो। छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुषांचे पलीकडे युगपुरुष होते, युगप्रवर्तक म्हटलं जातं त्यांना। एका वाईट युगाचा अंत केलेला आहे त्यांनी, म्हणजे आपल्या अगोदर मोगलांची सत्ता होती आणि मोगलांनी ज्या अन्याय अत्याचार केलेले आहेत प्रचंड असे आपल्या मराठी जनावर आणि तर सर्वत्र भारतवर्षावर, आणि त्याचा मला कोणीतरी एका विद्यार्थ्यांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांची आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला गरज आहे। एका यांच्या भाषणातून आला आणि खरंच आज महाराष्ट्राला नव्हे, भारताला नव्हे तर जगाला छत्रपती शिवाजी महाराज आज जन्माला यावी अशी गरज आहे। पण अशा पद्धतीचं सगळं आपलं जग जे आहे त्या झपाट्यानं बदललेलं आहे। पण शिवाजी महाराजांनी बघा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट अगदी लहानपणापासून ते अगदी त्यांचा असतापर्यंत नाव शिवनेरीवर ज्यांचा झाला जन्म अशा छत्रपती शिवरायांना माझा
जयंती म्हणजेच आपण आपला असा वाढदिवस साजरा करतो, तसं छत्रपती शिवाजी महाराजांचा वाढदिवस आहे. आणि ही जयंती साजरी करण्यासाठी आपल्या शाळेतील